नाशिकमधील एका आयटी कंपनीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नव्याने रुजू झालेल्या तरुणींचा मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप आहे। धार्मिक आणि व्यक्तिगत बाबींवरही अश्लील टिप्पणी केल्याचं समोर आलं असून पॉश कायद्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नाशिकमधील एका आयटी कंपनीत घडलेल्या कथित छळ आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। नव्याने कामावर रुजू झालेल्या तरुणींना लक्ष्य करत त्यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच काही कर्मचाऱ्यांकडून धार्मिक कट्टरतेच्या पार्श्वभूमीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचंही सांगितलं जातंय। याशिवाय वैयक्तिक आयुष्यावर अश्लील टिप्पणी करून तरुणींना कमी लेखलं जात होतं असा आरोप आहे। या प्रकरणामध्ये नव्या तरुणींना अपमानास्पद शब्द वापरून हिणवलं जात असल्याचाही उल्लेख करण्यात आलाय। जून 2025 पासून मार्च 2026 पर्यंत हा छळ सुरू असल्याचं समोर आलंय। या पार्श्वभूमीवर कार्यालयात महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पॉश कायद्याची अंमलबजावणी कितपत प्रभावी आहे यावर प्रश्न उपस्थित होतोय। संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता करण्यात येते।